वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 146 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलाय. आज आपण 147 क्रमांकाच्या ओव्यांच्या पुढील विवेचन करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला मनुष्य शरीरावर पूर्णपणे नियंत्रण ठेवून आत्मनिग्रह करून आत्मनिष्ठ राहून ईश्वर साधना करणारा अर्थात कर्म साधना करणारा, स्वधर्माचं पालन करणारा आणि या उलट पूर्णपणे शरीरामध्ये आसक्त राहून साधन मार्ग बाजूला ठेवणारा, या दोघांचंही वर्णन भगवंत करताना दिसत आहेत. आणि हे करताना या दोघांच्याही वर्णनाच्या वेळी जो पुरुष आत्म्याच्या ठिकाणी रत झालेला आहे, आत्मस्वरूपामध्ये तृप्त झालेला आहे, तो कोणत्याही प्रकारचं कर्तव्य त्याला उरत नाही. याचं वर्णन करताना माऊली पुढे म्हणतायत, जे तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्यू देखे झाला, म्हणून संजय सहजे सांडवला कर्मसंग. अर्थात कारण जो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकार्य झालेला असतो, म्हणून सहजच तो कर्मबंधापासून सुटलेला असतो. अर्थात कर्म का करावं याचं स्वरूप आपण अनेकदा बघितलंय की भगवान परमात्म्यानं ही सृष्टी नियमितपणे चालावी याच्याकरता आणि त्याला स्वतःला काही लीला कराव्याशा वाटला याकरता त्यानं ही सगळी सृष्टी निर्माण केली. आणि आपणच वेगवेगळ्या रूपांमध्ये नटायचं, आपणच वेगवेगळ्या रूपांमध्ये क्रीडा करायची असं ठरवून त्यानं या सगळ्या सृष्टीची निर्मिती उत्पत्ती केली. आणि या सृष्टीची उत्पत्ती झाल्यानंतर सर्व जीवांनी त्यांना वाटून दिलेलं काम करावं अशी भगवंताची इच्छा होती. परंतु काही लोक भगवंतानं दिलेलं काम सोडून इतर गोष्टींमध्ये रमतात. पण जे भगवंताच्या या कार्याला ज्यांनी नीटपणे समजून घेतलेलं आहे आणि हे कर्म करताना कोणत्याही प्रकारची आसक्ती ठेवायची नाहीये, ही भावना ज्याला कळलेली आहे, तो कसा जगतो त्याचं वर्णन इथं माऊलींनी केलंय. जे तो आत्मबोधे तोषला, जो शरीरांवर पूर्णपणे नियंत्रण प्रस्थापित करून आत्मबोधापर्यंत आत्मज्ञानापर्यंत पोहोचलाय, त्याला आपोआपच आनंद मिळतो, सुख समाधान शांती मिळते आणि त्यामुळं तो तोषला, तो आपोआपच आनंदित होतो. ही सगळी सृष्टी कशी आहे? लहान मुलं ज्याप्रमाणे खेळ खेळतात तशी ही सृष्टी आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सगळ्या गोपाळांना सोबत घेऊन खेळ खेळायचे. हा खेळ म्हणजे भगवान परमात्मा जो आहे त्या मूळ परमात्म्याच्या मनातल्या वृत्तीचं ते प्रतिकात्मक रूप होतं. लहान मुलं जो खेळ खेळतात तो खेळ सुद्धा त्या परमात्म्याच्या मानसिकतेचं एक प्रतिकात्मक रूप आहे, एक दृश्यमान असं रूप आहे. आपण म्हणतो की लहान मुलं ही देवासारखी असतात. मुलं म्हणजे देवाघरची फुलं. मुलांमध्ये देवत्व असतं, परमात्म स्वरूप असतात ते, असं आपण म्हणतो. असं म्हणण्यामागचं कारण काय? असं म्हणण्यामागचं महत्वाचं कारण हे आहे की जसा परमात्मा असतो तशी मुलं असतात. माणसाचं संबंध जीवन म्हणजे सगळ्या सृष्टी कर्माचं संक्षिप्त रूप आहे. संबंध ब्रह्मांड जन्माला आलं, जन्माला आल्यापासून ब्रह्मांड संपेपर्यंत ब्रह्मांडामध्ये ज्या वेगवेगळ्या स्थितीगती होत असतात तशाच स्थितीगती माणसाच्या जीवनातही होत असतात. माणसाचा जन्माचा कालावधी म्हणजे या ब्रह्मांडाच्या जन्माच्या वेळची परिस्थिती
आणि जेव्हा आपण जन्माला आलो तेव्हाची आपली मानसिकता म्हणजे परमात्म्याची मानसिकता, ब्रह्मतत्वाची मानसिकता. लहान मुलाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची काम भावना नसते किंवा कार्य करायची भावना नसते. कार्य ते करत असलं तरी त्या कार्यामागं काहीतरी मिळवावं हा त्याचा हेतू नसतो. याचा अर्थ मूल क्रिया करत नाही, कर्म करत नाही असं नाही. मूल हातपाय हलवतं, हसतं, रडतं, पण त्याच्या हसण्या रडण्यामध्ये एक प्रकारची परिपूर्णता आहे, एक प्रकारचा मोकळेपणा आहे, एक प्रकारचा निरागसपणा आहे, एक प्रकारची शुद्धता आहे, एक प्रकारचं पावित्र्य आहे त्याच्या हसण्यात, बोलण्यात, रडण्यात, सगळ्या गोष्टी. मूल जेव्हा हसतं तेव्हा ते फक्त हसतं, ते रडतं तेव्हा ते फक्त रडतं, पण ते रडण्यालाही चिकटत नाही, हसण्यालाही चिकटत नाही. एक विशिष्ट वेळ आहे, त्या वेळेमध्ये त्या क्रियेची गरज आहे, ती क्रिया केली, तो विषय सुटला. लहान मूल रडतं, भूक लागली म्हणून रडतं, त्याला दूध दिलं शांत बसतं. त्याचं जी रडण्याची क्रिया त्यानं केलेली होती ती क्रिया संपली. हसतं, हसताना मध्येच त्याचा भाव बदलला की ते वेगळ्या भावावर जातं, तेव्हा ते हसलेला भाव विसरतं. लहान मूल कधीही वर्तमानात जगत नाही किंवा भविष्यात जगत नाही, भूतकाळात जगत नाही किंवा भविष्य काळात जगत नाही, ते फक्त वर्तमान काळात जगतं. परमात्मा ही केवळ वर्तमान. परमात्म्याचा काळ कोणता असं विचारलं तर फक्त वर्तमान काळ. ईश्वराचं रूप म्हणजे वर्तमान काळ, कारण त्याला भूतकाळही नाही, त्याला भविष्य काळही नाही, त्याला फक्त वर्तमान काळ आहे. वर्तमान काळ सुद्धा आपण सापेक्ष पद्धतीनं म्हणतो. लहान मुलाचं जगणं सुद्धा वर्तमान काळात असतं, त्या क्षणापुरतं ते असतं. त्याचं हसणं, त्याचं रडणं त्या क्षणापुरतं असतं आणि त्या क्षणामध्ये तो त्याचा परिपूर्णपणे आनंद घेतो, त्या भावनेला तो परिपूर्णपणे जगतो. आणि तेच मूल हळूहळू भूतकाळ जमा करायला लागतं, भूतकाळ साठवायला लागतं, तसं तसं त्याच्यामध्ये विकार उत्पन्न व्हायला लागतात. त्याचं निरागसपण, त्याचं पावित्र्य, त्याची शुद्धता हळूहळू बाधित व्हायला लागते. या सगळ्यापासून तो दूर व्हायला लागतो आणि मग तिथून विकाराला, कामनांना, इच्छांना, वासनांना सुरुवात होते. भगवंतानं सुद्धा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा या निरागस भावातूनच केली. त्या निरागस भावानंच ही सृष्टी उत्पन्न झाली. त्या निरागस भावालाच जपावं असा उपदेश ब्रह्मदेवानं सगळ्या प्रजाजनांना केला. पण ही निरागसता, हे पावित्र्य, ही शुद्धता नंतरच्या विषय वासनांमध्ये कुठंतरी हरवून जाते आणि इंद्रिय निग्रह महत्वाचा ठरतो. लहान मूल जसं एका वेगळ्या तृप्तीमध्ये जगत असतं, एका आत्मानंदाच्या अवस्थेत ते असतं. कारण स्थूल शरीराचा त्याग करून सूक्ष्म शरीराचा दीर्घकाळ त्याला सहवास लाभलेला असतो. सूक्ष्म रूपाच्या अस्तित्वात ते बराच काळ जिवंत असतं, वावरत असतं. आणि नंतर ते जेव्हा पुन्हा स्थूल शरीरात येतं तेव्हा काही काळ त्याच्यातलं जे चैतन्य आहे ते स्वाभाविकपणे जगायला लागतं, त्याची ती स्वाभाविकता बाहेर येते. ते बालपण असतं. आणि ते बालपण पुन्हा प्राप्त करणं म्हणजे मोक्ष. ज्याला वयाच्या कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही वयात ती निरागसता प्राप्त करून घेता आली, तो देव झाला. संत म्हणजे कोण? तर जे बाल रूप आहेत, लहान मुलासारखे जे आहेत, त्यांना संत म्हणावं. येशूंचं खूप सुंदर वाक्य आहे की देवाच्या जगात फक्त लहान मुलांनाच प्रवेश आहे. लहान मुलांनाच प्रवेश आहे असं म्हणण्यामागचं कारण काय येशूंचं? लहान मुलांसारखे जे झाले त्यांनाच ईश्वराच्या जगात प्रवेश आहे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात,
लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, किंवा नीचपण बरवे देवा नलगे कुणाचाही हेवा. लहानपण चांगलं आहे कारण त्यात कुणाचा हेवा नसतो, कुणाचा द्वेष नसतो, माझा तुझा हा भाव नसतो. लहान मूल फक्त असतं निरागसतेचं, पावित्र्याचं, शुद्धतेचं, आनंदाचं, स्वच्छंदतेचं, परिपूर्णतेचं, जीवनाचा परिपूर्ण आनंद घेण्याचं ते एक रूप असतं. संत महात्मे जेव्हा आत्मबोधाला उपलब्ध होतात तेव्हा ते पुन्हा लहान मुलासारखेच होतात. आणि जो लहान मुलासारखा झाला म्हणजेच तो आत्मबोध युक्त झाला. आत्मबोधानं तो संतोषला. जे तो आत्मबोधे तोषला, तो आत्मबोधानं तोषलेला आहे, परिपक्व झालेला आहे, परिपूर्ण झालेला आहे, सुदृढ आणि सशक्त झालेला आहे. तरी कृतकार्यो देखे झाला, तर त्याचं जे कर्म आहे ते कृतकर्म झालेलं आहे. एखादं फूल देवाच्या गळ्यात पडावं, सुकून जावं, तो हार काढला तरी त्या फुलांमध्ये एक समाधानाची भावना आहे, कृतज्ञतेची, कृतार्थाची भावना आहे. कृतकार्य हा शब्द त्याच अर्थानं माऊलींनी वापरलाय. कृतकार्य, एक फूल उमगलं, जास्तीत जास्त ते जे करू शकतं ते त्यानं केलं. एखादं फूल चांगल्यात चांगलं काम काय करू शकतं, तर देवाच्या गळ्यात किंवा देवाच्या पायावर जाऊन पडणं. याच्यापेक्षा फुलाला आणखी काय श्रेष्ठ अवस्था प्राप्त करून घेता येईल. फूल उमगलं, देवाच्या गळ्यात गेलं आणि मग सुकलं, तर त्याला सुकल्याचं दुःख नाही, त्याला या गोष्टीची तृप्ती आहे की मी जेवढा वेळ उमलत होतो, माझ्यामध्ये जेवढा वेळ सत्व तत्व होतं, तेवढा वेळ जे चांगलं करता आलं मला ते माझ्याकडून घडलं, मी केलं म्हणून झालं असंही फूल म्हणत नाही. कारण फूल स्वतःहून देवाच्या गळ्यात पायावर जाऊ शकत नाही, कुणीतरी त्याला न्यावं लागतं. अगदी तीच भावना इंद्रिय निग्रह करून आत्मबोधापर्यंत पोहोचलेल्या त्या महात्म्याच्या मनात असते की मी जन्माला आलो, मला स्थूल शरीर मिळालं, या स्थूल शरीरातल्या या चैतन्यानं हे स्थूल शरीर देवानं लावून दिलेल्या कामामध्ये झिजलं. देवानं जे कृतकर्म मला लावून दिलेलं होतं, जो स्वधर्म माझ्यासाठी सांगितलेला होता, तो स्वधर्म पूर्ण करण्यात माझं आयुष्य गेलं, माझ्या आयुष्याचं निर्माल्य झालं. म्हणून कृतकार्य देखे झाला, त्याच्या आयुष्याचं कृतकार्य झालं. आणि म्हणून सहजे सांडवला कर्मसंगा, आणि म्हणून आपोआपच तो त्याचा जो कर्मसंग आहे, कर्माची संगती आहे, ती आपोआप सांडवली, सुटली, त्यातून तो मुक्त झाला. बघा, कर्मापासून पळणं वेगळं आणि कर्मापासून मुक्त होणं वेगळं. पुन्हा मी तेच उदाहरण देईन. एसटी मध्ये असलेला वाहक जो आहे, कंडक्टर जो आहे, तो पैसे जमा करतो, पैसे त्याच्या जवळ आहेत, पण पैशाचा मोह त्याला नाही, हे पैसे माझे आहेत ही भावना त्याला नाही, म्हणून त्या पैशाला तो चिकटलेला नाही. त्याला माहिती आहे हा पैसा माझा नाही, हा आगारात नेऊन जमा करायचा आहे. ह्या भावनेमुळं पैसे आले काय आणि पैसे दिले काय, देता नाही आपल्याकडून काहीतरी हिरावून घेतलं जातंय, आपल्यातलं काहीतरी कमी होतंय ही भावना नाही, येता नाही आपल्यात काहीतरी येतंय ही त्याची भावना नाही, घेता नाही जे मिळतंय त्याच्यापासून तो अलिप्त आहे, देता नाही जे देतोय त्याच्यापासून तो अलिप्त आहे. फक्त एक जबाबदारी होती ते सांभाळण्याची. याचा अर्थ असा नाही की त्याच्याजवळ पैसा आहे त्याच्याकडे तो लक्ष देणार, जीवापाड जपावं लागेल त्याला पैशाला. भलेही त्या पैशावर त्याचा मोह नाही, ममत्व नाही, पण तो ते पैसे तितकेच जपतो जेवढं स्वतःच्या प्राणाला जपतो. कारण हिशोब द्यायचा आहे. एकदाचा कर्माचा हिशोब पुढे गेला की मग संपलं. आणि त्या वाहकाला याही गोष्टीची चिंता नाही की किती पैसे जमा झाले, कमी जमा झाले की जास्त जमा झाले, पेट्रोलही निघालंय की नाही याची त्याला भीती नाही. ती भीती प्रायव्हेट गाडीवाल्यांना, प्रायव्हेट वाहकाला भीती.
की पैसे जितके गोळा झालेत, पेट्रोलचं बाकीचं सगळं जाऊन उरलेलं त्याच्यातून माझा पगार निघणार, त्याला चिंता आहे. सकाम कर्माचं ते उदाहरण आहे. प्रायव्हेट वाहनातला कंडक्टर म्हणा, त्याला भीती आहे पैसे गोळा करण्याची. सरकारी कर्मचाऱ्याला तीही चिंता नाही. पैसे जास्त जमा झाले किंवा कमी जमा झाले, कमी जमा झाले म्हणून दुःख नाही, जास्त जमा झाले म्हणून आनंद नाही, पण कामात कसूरही करायचा नाही. याचा अर्थ असा नाही की पैसे जमा नाही होणार तर आपलं काय बिघडलं म्हणून पॅसेंजरच घ्यायचे नाहीत किंवा गाडीच थांबवायची नाही जागेवर, मग तो भ्रष्टाचारी. प्रामाणिकपणे काम करतोय. गाडी व्यवस्थित जागी थांबली पाहिजे, अपंगांना आत घेतलं पाहिजे, महिलांना राखीव जागेत बसवलं पाहिजे, योग्य तिकीट घेतलं पाहिजे, सुटे पैसे परत दिले पाहिजेत, योग्य जागी प्रत्येकाला सोडलं पाहिजे, पैसे घेतले पाहिजेत, समोर जमा करेपर्यंत पैसे सांभाळले पाहिजेत, पण त्या पैशाचा मोह नाही. आणि जे काही जमा झालेले पैसे सोडतानाही कोणताही मोह त्या पैशाचा नाही. असा जो कर्म करतो, कर्म करण्यामागे ज्याची अशी भावना आहे तो करतोय, पण त्या करण्यामध्ये लोभ नाही, मोह नाही, यातून मला काही मिळावं ही भावना नाही, पण काम चुकारपणा पण नाही. प्रामाणिकपणे तो कर्म करतोय आणि हे कर्म केल्यामुळे त्याला आपोआपच कर्मसंगाचा त्याग त्याच्याकडून घडणार आहे. ज्याच्यात तो रमतोय त्याच्यापासून तो आपोआपच अलिप्त राहणार आहे. अलिप्त कमळ जळी जैसे, माऊलींनीच दिलेलं उदाहरण. कमळ चिखलात राहतं पण चिखल स्वतःला लागू देत नाही. त्या पद्धतीनं तो कर्मामध्ये राहूनही त्यानं कर्माचा त्याग केलेला असतो. कोणत्याही क्षणी तो ते सोडून जायला तयार असतो. कंडक्टरला सांगितलं ही गाडी सोड, आता तू दुसऱ्या गाडीत जा, त्याला काही चिंता नाही. ना त्याला गाडीचा मोह आहे, ना त्याला मध्ये बसलेल्या पॅसेंजरचा मोह आहे. निर्मोही आहे तो. कोणत्याही बसमध्ये ठीक आहे, आता या गाडीला सोडायची, गाडी सोडली. तृप्त आत्मा कोण आहे? आत्मबोधेत तोषलेला कोण आहे? ज्याला आत्ता या क्षणाला जो मरायला तयार आहे, आत्ता या क्षणाला यम आलाय आणि म्हणतोय चल तुझी जाण्याची वेळ आली, आणि ज्याला एक क्षण सुद्धा वाटत नाही की मी थांबावं, ठीक आहे वेळ आली ना मी तयार आहे यायला, असं आतून ज्याच्या आवाज आला, समजावं तो आत्मबोधे तोषला. कारण येणार तर तो अचानकच आहे. प्रत्येकाला आपला प्रवास कुठंतरी सोडायचा आहे, हे शरीर कुठंतरी सोडायचं आहे, पण ते सोडताना जो एकही क्षणाचा विलंब न करता हे शरीर सोडायला तयार झालाय, म्हणायचं तो आत्मबोधे तोषला, तो त्या अवस्थेला प्राप्त झाला. आणि म्हणून आपोआपच त्याच्याकडून कर्माचा त्याग झाला. कर्म करत करत तो कर्माचा त्याग करतोय. त्याचं कर्म करणं हेच कर्मत्यागाचं लक्षण आहे. कारण तो कशातच लिप्त झालेला नाहीये, फक्त करायचंय म्हणून तो काम करतोय. एकदा त्याचं बोलवणं आलं की तितक्याच आनंदानं तो निघून जाणार, जितक्या आनंदानं त्या काम करण्यात तो रमलेला होता. पुढे भगवान कृष्ण परमात्मा म्हणतायत 18व्या श्लोकामध्ये बघा, नैव तस्य कृतेनार्थो ना कृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रयः. अर्थात ह्या आत्मदृष्टी पुरुषाला कर्म करण्यापासून काही लाभ होत नाही किंवा न करण्याने काही तोटा होत नाही. कारण कोणत्याही प्राण्याशी त्याचा कोणत्याही प्रकारचा स्वार्थाचा संबंध राहिलेला नसतो. तो आत्मबोध प्राप्त झालेला, आत्मबोधानं तृप्त झालेला, इंद्रियांवरती पूर्णपणे निग्रह प्रस्थापित केलेला जो जीवात्मा असतो, त्या जीवात्म्याचं माऊली वर्णन करतायत. माऊली काय म्हणतायत बघा, तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपैसी देखै आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. अर्थात ज्याप्रमाणे पोट भरतात, साधने आपोआप थांबतात, त्याप्रमाणे आत्मतृप्ती झाल्याने कर्म उरतच नाही. माणसाला भूक लागली, प्रचंड भूक लागली. भूक लागली की माणूस त्याला आवडणारे पदार्थ मिळतील याची काळजी घेतो. नाही मिळाले तर जे मिळेल ते खातो. पण एकदा त्याचं पोट भरलं
की मग त्याचं अन्नावर मन राहत नाही, अन्नावर मोह राहत नाही. आधी अन्न नाही मिळालं तर जीव जाईल अशी परिस्थिती, आणि तेच अन्न मुबलक पडू नये, पण पोट भरलंय, मग बाकीच्या गोष्टीची गरज वाटत नाही. तृप्ती झाली जैशी साधने सरती आपैसी. तृप्ती झाली, पोट भरलं की साधनं आपोआप संपतात. लग्नाचा समारंभ आहे, मेहनत करून मंडप आणलाय, 20,000 एक तास, 10,000 तास असं मंडपाचं भाडं वगैरे, खुर्च्या लावल्यात, सगळं लावलंय, मेहनतीनं लावलंय. जेवणाचं सगळं लावलंय, मेहनतीनं लावलंय. स्टेज सजवलाय, फुलं लावली आहेत, ताडपत्रे अंथरल्यात, कार्पेट टाकलंय, खुर्च्या टाका, सगळं सजवलंय. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर नवरा नवरी किंवा आयोजक किंवा नवरी नवरदेवाचे आई वडील असं नाही म्हणत एवढा खर्च करून मंडप टाकलाय, आता नका काढू, टाकलाय तर राहू द्या, एवढी चांगली फुलं सजवली तर राहू द्या तशीच नाही. साध्य झालं की साधनं संपुष्टात आली तरी खंत वाटत नाही माणसाला. शर्ट वापरून झिजला, फेकून देताना, टाकून देताना मोह होत नाही. चप्पल, कोणतीही वस्तू जेव्हा वापरून परिपूर्णपणे तिचा आनंद घेतला, वापरलं तिला आणि मग टाकलं की दुःख होत नाही. साध्य प्राप्त झालं त्या साधनाद्वारा की ते सोडायला माणूस मोह करत नाही. गावाला जायचंय, गाडीत बसलाय, आधी गाडीत बसण्याचा प्रचंड मोह असतो. पॅसेंजर, मुंबईकरांना हे उदाहरण चांगलं माहिती आहे. लोकल पकडायची, 1 मिनिटही लोकल हुकली नाही पाहिजे, जोर जोरात पळत पळत माणूस धावतो. प्रचंड मोह आहे त्यावेळी त्या लोकलला पकडायचा. मेहनत करून, मारामारी करून, लोटालोटी करून, 4 लोकांबरोबर शिव्या खायच्या, शिव्या द्यायच्या, असं करून शिरला लोकलमध्ये. एवढा प्रयत्न करून मी लोकलमध्ये शिरलो म्हणून उतरताना मोह ठेवेल का तो? एवढ्या मेहनतीनं मध्ये बसलोय तर आता मध्येच बसून राहतो असं म्हणेल का? नाही. त्याचं मुक्कामाचं ठिकाण आलं की तितक्याच निर्मोही मनानं तो लोकल सोडतो. खूप मेहनतीनं किंवा आता जागा भेटली, आम्ही चर्चगेटून निघालेली लोक, जर एखाद्या वेळी जागा नाही भेटली तर उभं राहून यायला लागते, ताटकळत यायला लागते. बोईसरला आलं की आम्हाला जागा मिळते. बोईसरला लोक बरेच उतरतात. वानगावला येईपर्यंत जवळपास गाडी रिकामी असते. पण असं म्हणता येत नाही आता पूर्ण गाडी रिकामी आहे तर डहाणूला जाऊन येतो, पुढच्या स्टेशनला जाऊन येतो. नाही, ती भावनाही मनात येत नाही. साधन साध्याच्या प्राप्तीसाठी आहे. साध्य प्राप्त झालं की साधनाचा मोह आपोआप निघून जातो. तृप्ती झाली या जैशी साधने सरती आपैशी. सहजपणे, स्वाभाविकपणे साध्याच्या प्राप्तीनंतर साधनं सरतात. तसं मनुष्य शरीराचं साध्य काय? तर आत्मतत्व साध्य करणं, माझं मूळ रूप साध्य करणं. ते एकदा प्राप्त झालं की मग शरीराचा मोह कशाला ठेवायचा? या जीवनाचा तरी मोह कशाला ठेवायचा? कोणत्याही गोष्टीचा मोह कशाला ठेवायचा? तृप्ती झाली या जैशी साधने सरती आपैसी. जेवण करून झालं की जे काही उरलं सुरलंय ते कचऱ्यात टाकायला लागतं, कारण त्याचं काम झालंय ना. ताटाचं काम झालं, जे काही भाजी आणली होती त्या भाजीचं काम झालं, चाकूचं काम झालं, सगळं धुवून परत ठेवून द्या. तृप्ती झाली या जैशी साधने सरती आपैशी. देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. तसं ज्याला आत्मतुष्टी मिळाली त्याला कर्मामध्ये रस वाटत नाही. एक करायची कर्म म्हणून तो करतो. जववरी अर्जुना तो बोधू भेटे ना मना तवची यया साधना भजावे लागे. अर्थात अर्जुना, जोपर्यंत ते आत्मज्ञान अंतःकरणाला झाले नाही तोपर्यंत साधनांचा खटाटोप केलाच पाहिजे. मग याचा अर्थ असा आहे का
की साध्याच्या प्राप्तीनंतर साधनाचा मोह टाकून द्यायचा, म्हणून मी साध्याच्या प्राप्तीच्या आधीच साधनाचा मोह टाकायचा का? वानगावला आल्यावर मला लोकल सोडायचीच आहे असं म्हणून मी दादर किंवा चर्चगेटलाच लोकल सोडून दिली तर चालेल का? जेवण झाल्यानंतर भांडी घासायचीच आहेत, मग कशाला परत भांडी खराब करायची असं म्हणून ताटच बाहेर काढली नाही तर चालेल का? जेवणानंतरही तृप्तीच मिळणार आहे, तर जेवण न करता मी तृप्त झालो असं मानलं तर चालेल का? मी एक विनोद ऐकला होता. एक माणूस म्हणे झाडाच्या खाली आराम करत होता. दुसरा एक माणूस त्याच्या जवळ आला आणि त्याला विचारलं, काय रे, काय करतोय? काय नाही म्हणे, आराम करतोय. म्हणे आराम कशाला करतोयस? उठ. म्हणे उठल्यानं काय होईल आणि उठून काय करू? अरे उठल्यानं थोडा फ्रेश होशील आणि उठून काय करू बोलतोयस? शेतात काहीतरी कामं कर. म्हणे त्यानं काय होईल? शेतात काम केल्यावर काय होईल? अरे म्हणे शेतात काम करशील तर चांगलं पीक येईल. म्हणजे चांगलं पीक आलं तर काय होईल? अरे म्हणे चांगलं पीक आलं तर बाजारात नेऊन विकशील तर चांगला पैसा येईल. मग चांगला पैसा आल्यावर काय होईल? अरे चांगला पैसा आला तर आनंदी जीवन जगशील. आनंदी जीवन म्हणजे काय? अरे आराम करशील. मग आता काय करतोय म्हणे? आरामच तर करतोय. पण या दोन आरामामध्ये फरक आहे. दुसरं उदाहरण देता येईल, बरीच उदाहरणं आठवत आहेत. विश्रांती नंतरची विश्रांती म्हणजे मुक्कामाच्या नंतरची विश्रांती आणि मुक्कामाच्या आधीची विश्रांती, या दोन विश्रांतींमध्ये फरक आहे. माणूस प्रवासाला निघाला, थकला, त्यानं विश्रांती घेतली, ठीक आहे, पण त्या विश्रांतीमध्ये तृप्ती नाहीये. ती विश्रांती क्षणिक आहे, काही काळापुरती आहे. खरी विश्रांती साध्य प्राप्त झाल्यावरची विश्रांती ही खरी विश्रांती आहे. त्याच्या अलीकडची विश्रांती ही खरी विश्रांती नाही. जे असे मध्ये विश्रांती घेतात आणि त्या विश्रांतीलाच अंतिम विश्रांती समजतात, तीच चूक तर अर्जुन करत होता. अर्जुन युद्ध करण्याच्या आधीच युद्धातून पळवाट काढत होता. युद्ध करून युद्धातून बाहेर निघायचं होतं. अर्जुनाला काही जन्मभर युद्ध करायचं नव्हतं, काही काळ युद्ध करायचं होतं. तो काळ संपला की युद्ध सोडूनच द्यायचं. तुम्ही परीक्षा देताय, जन्मभर थोडी परीक्षा द्यायची आहे. मी नोकरी करतोय, जन्मभर थोडी नोकरी करायची. तुम्ही जे काही करताय ते जन्मभर थोडी करायचंय. काहीतरी मिळतं म्हणून ते करायचंय आणि ते जे मिळतंय त्याचं अंतिम टोक जेव्हा मिळेल तेव्हा आपोआपच हे करणं थांबेल, थांबवावं लागेल आणि आपण आनंदानं थांबू. आयुष्यामध्ये जेवढं काही जास्तीत जास्त देता येणं शक्य आहे तेवढं या जगाला, समाजाला दिलं की आत्मतृप्ती आहे. मग याचा मोह कशाला कुणी धरेल? ज्ञानोबारायांनी वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेतली. अनेक जण म्हणतात एवढ्या कमी वयात समाधी घेण्याची काय गरज होती, अजून थोडी वर्ष राहिले असते देहामध्ये. साध्याची प्राप्ती झाल्यानंतर साधनाचा मोह ठेवत नाही, तोच तर महात्मा आहे. साध्याच्या प्राप्तीनंतरही साधनाचा मोह ठेवत असाल तर मग तुम्ही चांगदेव आहेत, ज्ञानेश्वर नाही. मग जोपर्यंत तुमच्यामध्ये चांगदेव आहे, मुक्काम प्राप्त होत नाही त्याच्या आधी विश्रांती घ्यायची आहे किंवा मुक्कामाच्या आधीच विश्रांती घेत थांबायचं आहे, तो चांगदेव आहे. त्याला ज्ञानेश्वर भेटल्याशिवाय चांगदेवाला मोक्ष नाही. म्हणून मला हे उदाहरण खूप आवडतं, ज्ञानोबाराय आणि चांगदेव. एक 1400 वर्ष जगलाय, मरण आलं की यमाला हुलकावणी देतोय, यमाला फसवतोय आणि जगतोय आणि त्याचा अहंकार बाळगतोय. आणि एकीकडे आमचे ज्ञानोबाराय 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी, 21व्या वर्षी समाधी. समाजासाठी जे करायचंय त्याच्यासाठी वर्ष किती दिली ज्ञानोबारायांनी? अवघी 6 वर्ष.
पण 6 वर्षामध्ये जे माऊलींनी जगाला दिलं ते 1400 वर्षात चांगदेव देऊ शकले नाहीत. कारण चांगदेव मुक्कामाच्या आधीच विश्रांतीमध्ये रमले होते. ज्ञानोबांनी चांगदेव 65 सांगितली म्हणजे काय सांगितलं? चांगदेवाला हेच सांगितलं की चांगदेवा, ज्याला तू तुष्टी समजतोयस, तृप्ती आणि समाधान समजतोयस, ती तृप्ती आणि समाधान नाहीये, तो समाधानाचा भास आहे. साध्याच्या आधीची ती विश्रांती आहे, ती अंतिम विश्रांती नाहीये, ते अंतिम साध्य नाहीये, ते जेवण नाहीये, नाश्ता आहे. जेवण नाही, नाश्ता, तृप्ती नाहीये त्यात. खरी तृप्ती वयाची 21व्या वर्षी ज्ञानोबांनी संजीवन समाधी घेतली, तृप्ती आहे. 1400 वर्ष जगून काय करणार आहेत? जववरी अर्जुना, तो बोधू भेटे ना मना, तवचे या साधना भजावे लागे. तो बोध भेटत नाही म्हणून साधनामध्ये रमण आहे, आणि तोपर्यंत रमण आहे. ज्याला आत्मतृप्ती झाली तो शरीरामध्ये रमतच नाही. शरीरात राहणं केवळ जगासाठी आहे, त्याचं वर्णन पुढे येईल, पण त्याला तृप्ती आहे. तो बोध भेटला की साधनाचा मोह राहत नाही, ते ज्ञान मिळालं. गुणपत्रिका हातात पडली की त्या नोट्स, अभ्यास वगैरेचं काही महत्व राहत नाही. अभ्यासाचं, नोट्सचं महत्व कधीपर्यंत? गुणपत्रिका हातात पडेपर्यंत. एकदा गुणपत्रिका हातात पडली की ते नोट्स मुलांना मग ते महत्वाचे वाटत नाहीत. का? केला, अभ्यास केला आणि त्याच्या बदल्यात हे मिळालंय. आणि तो बोध जोपर्यंत भेटत नाही, तवची या साधना भजावे लागे, तोपर्यंतच या साधनाला भजावं लागतं. मुक्काम मिळत नाही तोपर्यंत गाडीसाठी झटावं लागतं, प्रयत्न करावे लागतात. त्या गाडीसोबत आपली भावना आपल्या जोडल्या जातात. एकदा मुक्काम प्राप्त झाला की मग नाही. पुढे भगवान कृष्ण परमात्मा म्हणतायत, तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर, आसक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. ह्यास्तव फलाची आशा न राखता सर्वदा वर्णाश्रम विहित कर्म करीत जा, कारण की फलविशेषाची अभिलाषा सोडून कर्मानुष्ठान करणाऱ्या पुरुषाला मोक्ष प्राप्त होतो. आता पुन्हा मोक्षाचं वर्णन माऊली करतायत, भगवान कृष्ण परमात्मा करतायत. साध्याच्या प्राप्तीच्या आधीच फक्त साधनात रमायचं आहे, आणि म्हणून हे साधन स्वीकारताना कोणत्याही फळाची अपेक्षा करायची नाही. आपल्याच कर्मात रमायचं, आपल्याला घालून दिलेल्याच कर्मात रमायचं. फलाच्या अभिलाषेचा जो त्याग करतो आणि मग कर्माचं अनुष्ठान करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. माऊली काय वर्णन करतात बघूया. म्हणून तू नियतू सकळ काम रहितू, होऊन या उचितू स्वधर्मे राहते. अर्थात म्हणून तू नियमाने फलाशा टाकून देऊन विहित स्वधर्माचरण कर. म्हणून तू नियतू, नियतू म्हणजे नेहमी. म्हणून अर्जुना तू नेहमी सकळ काम रहित हो, कामना रहित हो, इच्छा रहित हो, वासना रहित हो. मी हे कर्म केल्यावर मला काय मिळेल, काय मिळणार आहे, या गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. ते मिळेल म्हणून कर्म करू नकोस. तू कर्माचा आनंद घे. तू कर्माचा आनंद घेतलास तर तू कर्मात रमशील. त्या कर्मात इतका रमशील की तुला त्या कर्मातच आत्मतत्वाची अनुभूती येईल. अयोध्येच्या भगवान रामचंद्र प्रभूंच्या मूर्ती ज्यांनी तयार केली, मी त्यांचं नाव ऐकलंय, आता आठवत नाही, पण त्यांची एक मुलाखत वाचली होती. खूप दुर्मिळ मूर्त्या त्यांच्याकडून घडतात. ती मूर्ती सुद्धा त्यांनीच घडवली होती.
त्यांना विचारलं की ही मूर्ती बनवताना तुमच्या मनात काय भावना होती? ते म्हणाले, क्षणाक्षणाला मी काहीतरी भगवंताचं काम करतोय, भगवंताची सेवा करतोय, प्रभू रामचंद्रजींना आकार देतोय. किती भाग्यवान आहे मी, किती भाग्यवान आहे ती हात, किती भाग्यवान आहे हा मेंदू, किती भाग्यवान आहे हे शरीर, की ज्या शरीराकडून ज्या हातांनी देव आकाराला येत होता. प्रत्येकानं कर्म त्या भावनेनं करावं. किती भाग्यवान आहे मी की देवानं मला हे कर्म करण्यासाठी मला नेमलंय, हे कर्म माझ्या वाट्याला आलंय. मग ते कर्म कोणतंही असो, जे असेल ते प्रेमानं करायचं. माझ्या वाट्याला हे नको, ते कर्म यायला पाहिजे होतं. लोकांना दुसऱ्याच्या ताटातलं जेवण जास्त आवडतं असं म्हणतात. लोक आपल्या ताटात काय वाढलं हे बघत नाही, दुसऱ्याच्या ताटात काय हे बघतात. ते मला पाहिजे होतं, ते माझ्या ताटात पाहिजे होतं. मी काल परवा एका स्पर्धेला गेलो होतो. वक्तृत्व स्पर्धा होती, राज्यस्तरीय परीक्षक म्हणून गेलो. तर त्यांनी सगळ्यांना पुस्तकं दिली भेट म्हणून. ज्याला ते पुस्तक मिळाले त्याला वाटतंय मला हे पुस्तकाच्या ऐवजी दुसरं पुस्तक मिळायला पाहिजे होतं. ते पुस्तक मला मिळालं असतं तर, अरे अपेक्षा केली होती का ते पुस्तक मिळायची, अनपेक्षितपणे मिळाले. जे मिळाले त्यात समाधान मान, पण नाही ते मिळालं असतं तर मला त्याच्यासारखी गाडी मिळाली असती, मला त्याच्यासारखी नोकरी मिळाली असती, तर मला त्याच्यासारखं बोलता आलं असतं, तर मला त्याच्यासारखं गाता आलं असतं, तर मी त्याच्यासारखा दिसलो असतो, तर मला त्याच्यासारखं नाक, मला त्याच्यासारखं कान, मला त्याच्यासारखी हाईट, मला त्याच्यासारखं दात, मला त्याच्यासारखा रंग, अशी कोणतीही तक्रार म्हणजे दुसऱ्याच्या ताटात बघणं आहे. अरे जे तुला दिलंय तेही भरपूर आहे, तेही कुणाच्या वाट्याला येत नाही. तू जसं दुसऱ्याच्या ताटात बघून रडतोयस, तसं तुझ्याही ताटाकडे बघून मला असं ताट का मिळालं नाही अशी भावना ठेवणारी भरपूर सापडतील. ज्यांना डोळेच दिलेले नाही त्यांना विचारा डोळ्याची किंमत काय आहे. ज्यांना हातच दिले नाहीत त्यांना विचारा हाताचं मोल काय आहे. आपल्याला जे दिलंय तेही भरपूर आहे. जे मिळालंय तो प्रसाद आहे. त्या भावनेनं त्याच्याकडे बघणं आणि त्या भावनेनं ते शरीर वापरणं, त्या कामामध्ये रमणं, गुंतून ते कर्म करणं, ईश्वराची सेवा या भावनेतून ते कर्म करणं. अर्जुना तू तसं कर, म्हणून तू नियतू सकळ काम रहितू, कामना सगळी सोडून दे, होऊन या उचितू स्वधर्मे राहते. उचित हो. आता इथं पुन्हा उचित शब्दाचा अर्थ बदललाय. उचित शब्द माऊलींनी 2 कर्मांसाठी वापरले हे विशेषण. एक कर्म, स्वधर्म, याच्यासाठी उचित शब्द वापरलाय. इथं वेगळ्या अर्थानं उचित शब्द वापरलाय. होऊन या उचितू, तू उचित होऊन कर्म कर. दोघांमध्ये फरक आहे बघा. कर्म करण्यालायक असणं आणि कर्म करण्याच्या लायक असणं, दोघांमध्ये फरक आहे. काही कर्म करण्यालायक आहेत, पण ज्याच्या वाट्याला आलेत तो त्या कर्माच्या लायक नाही. एखादा गुरु परंपरेमध्ये एका गादीवर बसलाय, त्या परंपरेमुळे तो गादीवर बसलाय, कुणाच्या तरी परंपरेनं चालत आलेल्याच्या पोटी जन्माला आलाय म्हणून त्या गादीवर बसलाय. कर्म उचित आहे, पण त्याची पात्रता नाहीये, तिथं बसण्याची लायकी नाहीये, त्याच्यात तशी गुण नाहीयेत. तर समजायचं कर्म उचित आहे, पण ते ज्याच्या वाट्याला आलंय तो त्या कर्माच्या लायक नाही. तिथंही कर्म उचित घडत नाही. माऊलींनी ते अनेक ठिकाणी म्हटलंय. उचित कर्म कर अर्जुना, योग्य कर्म निवड. तुझा स्वभाव ज्या कर्माकडं स्वाभाविकपणे आकृष्ट होतो ते कर्म तुझ्यासाठी उचित आहे. हे झालं उचित कर्म. इथं माऊली म्हणतायत होऊन या उचितू, तू उचित हो ते कर्म करण्यासाठी. कारण युद्ध करणं
हे अर्जुनासाठी उचित कर्म होतं, पण अर्जुन उचित नव्हता. अर्जुनाची भावना ते करण्याची नव्हती. कर्म उचित होतं, पण अर्जुन ते कर्म करण्याच्या लायक पात्रतेचा राहिला नव्हता. म्हणून गीता सांगावी लागली. म्हणून आतापर्यंत कर्माच्या उचिततेबद्दल भगवंत बोललेत. इथं माऊली अर्जुनाला उचित होण्याचा उपदेश करतायत. अर्जुना, आता तू लायक हो. लायक हो म्हणजे काय? कर्म करण्याच्या लायक कोण आहे? कर्म करतात तर सगळे, पण खरं कर्म कोण करतो? आदर्श कर्म कोण करतोय? जो आदर्श कर्म करतोय तोच कर्म करण्याच्या लायक आहे. त्याचंच कर्म आदर्श आहे. मग कर्म करण्याच्या लायक कोण आहे? तर जो आत्मबोध आहे तो शला. जो आत्मबोधानं तृप्त झालाय, इंद्रियांवरचा ज्याचा मोह मिटलाय, तो कर्म करण्यासाठी उचित झाला. म्हणून उचित कर्म आणि करणारा उचित. बघा, पदही तितकंच मोठं आणि त्या पदावर बसलेलाही तितकाच मोठा, कर्मही तितकंच श्रेष्ठ. खरं तर कर्म श्रेष्ठ कनिष्ठ नसतंच. कर्म कर्म असतं, ते ज्याच्यासाठी करायला सांगितलंय त्यानं ते करणं हे उचित असतं. राजाचं कर्म राजानं करणं राजाला शोभतं. सेवकाचं कर्म सेवकानं करणं सेवकाला शोभतं. ज्याचं कर्म त्यानं करावं, ज्यानं त्यानं आपापल्या कर्मामध्ये रत असावं. हा विषय, हा विचार अतिशय महत्वाचा आहे. पुढं माऊली म्हणतायत, जे स्वधर्मे निष्कामता अनुसरले पार्था ते कैवल्य पद तत्वता पातले जगी. अर्थात अर्जुना, ज्यांनी निष्काम बुद्धीने स्वधर्माचरण केले त्यांना या जगात मोक्ष प्राप्त झाला. जे स्वधर्मे निष्कामता, जे आपल्या स्वधर्मामध्ये आपल्या कामामध्ये निष्काम भावनेचं ज्यांनी अनुसरण केलं, अनुसरले पार्था ते कैवल्य पद तत्वता पातले जगी, आणि त्याच लोकांना कैवल्य पद मिळालं, अर्थात मोक्ष मिळाला. पुढं भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात बघा, कर्मणैव हि संसिद्धिं आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन्त कर्तुमर्हसि. अर्थात कारण जनकादिकांना कर्माच्याच योगाने सिद्धी ज्ञाननिष्ठा प्राप्त झालेली आहे आणि लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊनही तू कर्म करणेच योग्य आहे. माऊलींनी पुढं वर्णन केलंय, पण खूप महत्वाचं उदाहरण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी दिलंय. जनकादिकांचं उदाहरण दिलंय. जनकाचं उदाहरण महाभारतामध्ये अनेक ठिकाणी आलंय. आता मुळात जनक हे रामायणातलं पात्र, पण महाभारताच्या काळात ते प्रचंड लोकप्रिय झालेलं होतं. भक्ताचा आदर्श म्हणून, कर्माचा आदर्श म्हणून जनकाला ओळखलं जातं. अष्टावक्र महामुनींना त्यांनी गुरु मानलेलं होतं. जडभरत राजाचा सहवास त्यांना लाभलेला होता. म्हणजे जो भरत राजा जड अवतारात होता, त्या जडभरताची भेट जनकाला झालेली होती. आणि म्हणून जनकाचं पात्र हे रामायणात तर वर्णिलं गेलंयच, पण महाभारतातही रामायणापेक्षा महाभारतात जनकाचं वर्णन अधिक आढळेल. संत साहित्यातही जनकाची उदाहरणं अनेक ठिकाणी दिली आहेत. जनकाचं जगणं, जनकाचं वागणं, जनकाचं राज्यपद अतिशय आदर्श अशा स्वरूपाचं होतं. जनकानं कुठं ज्ञान साधना केल्याचा उल्लेख नाही, कुठं बसून ग्रंथ वाचन केल्याचा उल्लेख नाही. काही महापुरुष भेटले, जडभरत किंवा अष्टवक्र मुनींसारखी भेटली लोक, त्यांच्याकडून उपदेश मिळाला. त्या उपदेशातूनच जे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं ते त्यांनी घेतलं. त्याचं उदाहरण इथं भगवान कृष्ण परमात्म्यांनी दिले. श्रीमद भगवत गीतेमध्ये जनकाचा उल्लेख होणं,
जनकादयः, जनकादिकांचा, सगळ्यात आधी जनकाचं नाव आलंय. माऊली काय वर्णन करतात बघू. देख पा जनकाधिक कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. अर्थात पहा की जनकाधिक कर्म मात्राचा त्याग न करता मोक्षपदास प्राप्त झाले. जनकानं काय केलं? फक्त कर्म. एक राजा म्हणून जे कर्म आहे ते पाळलं, एक पती म्हणून जे कर्तव्य कर्म आहे ते पाळलं, जानकीचा बाप म्हणून जे कर्तव्य कर्म होतं ते पाळलं, एक राजा म्हणून जे कर्तव्य होतं ते पाळलं. आपल्या कर्मावर, कर्तव्यावर इतकी निष्ठा जनकाची होती. एवढं पद मिळूनही कधी त्याचा मोह ठेवला नाही. आणि म्हणून या सगळ्या जगाची माता तिला त्या जनकाकडून, जनकाच्या पोटी जन्माला यावंसं वाटलं, बाप करावंसं वाटलं जनकाला. एवढी श्रेष्ठ अवस्था जनकाला प्राप्त झालेली होती. देख पा जनकाधिक कर्म जात अशेख, संपूर्णपणे कर्म करूनच, कर्म जात अशेख न सांडिता. ही ओवी अर्थ समजण्यासाठी इथला जो थांबा आहे या ओवीतला तो थोडं पुढे न्यावा लागेल. हा शब्द असा घ्यावा लागेल, कर्म जात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. कर्मजात संपूर्णपणे कर्म केलं, परिपूर्णपणे कर्म केलं, तल्लीन होऊन कर्म केलं, पण कर्म न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. कर्म न सोडता, कर्माचा त्याग न करता त्यांना मोक्ष मिळाला. या कारणे पार्था होवावी कर्मी आस्था, हे आणि काही एका अर्था उपकार येईल. अर्थात एवढ्या करता अर्जुना कर्माच्या ठिकाणी आस्था ठेव, असे करण्यात दुसराही एक उपयोग आहे. या कारणे पार्था, यामुळे अर्जुना होवावी कर्मी आस्था, कर्मामध्ये आस्था, प्रेम, आपुलकी असली पाहिजे. हे आणि काही एका अर्था उपकार येईल. आणखी एक कारण आहे मी तुला असं सांगण्यामागचं. कर्मामध्ये आस्था का असावी हे मी जे तुला सांगतोय त्याचं आणखी एक कारण आहे. कोणतं कारण? जे आचरता आपण पया, देखी लागेल लोका यया, तरी चुकेल अपाया प्रसंगेची. अर्थात कारण आपण आचरण केले असता त्याकडे पाहून इतरांनाही कित्ता गिरवता येईल आणि त्यामुळे सहजच त्यांची हानी टळेल. कर्म करण्याची दोन कारण आहेत, एक स्वतःसाठी आणि एक इतरांसाठी. स्वतःसाठी कर्म करायचं हे आतापर्यंत माऊलींनी सांगितलं. कर्म हा एक असा मार्ग आहे ज्यात स्वार्थही आहे आणि परार्थही आहे. स्वतःला मोक्ष मिळणार आहे, स्वतःला आत्मसंतोष मिळणार आहे, आत्मतुष्टी मिळणार आहे, स्वतःला तृप्ती मिळणार आहे, परिपूर्णतेचा अनुभव येणार आहे, परम सुख, परमानंद, परम समाधान, परम शांती या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. त्यामुळे ही कर्म करायचं आहे. आणि केवळ याच्यासाठीच नाही, दुसरंही कारण आहे, इतरांना आनंद देण्यासाठी, इतरांपुढं कर्माचा आदर्श प्रस्थापित करण्यासाठी हे कर्म केलं पाहिजे असंही माऊली सांगतायत. आपण आज इथं थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.